डाळीचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, खोबऱ्याचे भाव तर दुप्पट केले, बरोबर, शेंगदाण्याचे भाव वाढवले. मग आता तुमचा दिवाळीचा सण येतोय, आता हिशोब करा. मला बनवायची करंजी, बरोबर, मला बनवायची चकली, मला सगळं जर बनवायचं असेल तर आता 1500 रुपये में क्या क्या लाओगे, बरोबर. आणि तुमच्या खिशातनं जे जे जाणार आहे त्याचा जरा हिशोब करा. 1500 लिए है पर 5000 आपसे लेके जाएंगे. जयश्रीताई आज एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि खरंच महिलांनी स्वतःच्या पायावरती कसं उभं राहिलं पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे आणि स्वकर्तृत्वावर घरामध्ये कशा पद्धतीने आर्थिक उत्पन्न आणलं पाहिजे याची एक खूप मोठी यशोगाथा तुम्ही उभी केली. तुमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करते. हे 1500 रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही, काही शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही. ह्या दोघा तिघांनी बी काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत. पैसे आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत, त्यामुळे दणकवून 1500 घ्यायचे आपण, काय विषय नाही. महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे, महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु आपला महिलांचा हा शक्तीचा जागर, आपल्या महिलांची ही ताकद, आपल्या महिलांची ही ऊर्जा फक्त आता नवरात्रीचे 9 दिवस ठेवायची का नाही, तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आपली ताकद, आपली शक्ती ही दाखवून द्यायची आहे. सगळ्या महाराष्ट्राला ही शक्ती दाखवून द्यायची आहे. एक शेर आहे, शहर का तब्दील होना शाद रहना और उदास, रौनकें जितनी यहाँ है औरतों के दम से है. या शहरामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये ही जे काही दिसतंय चांगलं, हे जी काही उजळावट दिसते, हे जे काही प्रकाश दिसतोय, हा सगळा आपल्या सगळ्या महिलांमुळे आहे. कासं आहे,